नमस्कार मंडळी, चला तर आपण बाजरी आणि ज्वारीच्या पिठापासून मस्त गरमागरम वाफळते आज शेंगोळे बनवणार आहोत. ते पण बाजरी आणि ज्वारीच्या पिठापासून. करायला खूप सोपे आहेत, खायला तेवढेच भन्नाट चवीचे आहे. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही झटपट तयार करू शकता. मुलांना सुद्धा आवडेल आणि खूपच पौष्टिक देखील आहे. आता पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला होतो, त्यावरती सुद्धा रामबाण उपाय म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे गरमागरम असा घशाला चटका देणारे मस्त वाफळते शेंगोळे नक्की बनवून बघा. करायला खूपच सोपी पद्धत आहे. रात्रीच्या जेवणामध्ये अशा पद्धतीचे शेंगोळे बनवून खावा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूयात. अगोदर आपण हे शेंगोळे बनवण्यासाठी एक वाटण तयार करूयात. इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8, त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, लसूण घेतलेला आहे खूप सारा आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. जे मागचे दांडके असतात ना ते घेतलेले आहेत, त्यामुळे एकदम मस्त अशी चव येते. चला तर आता वाटण तयार करूयात. तोपर्यंत इथे मी आता पीठ घेत आहे. तर इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी इथे आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. तर बघू शकता, बाजरीचं पीठ अर्धी वाटी, ज्वारीचं पीठ 1.5 वाटी आणि इथे गव्हाचं पीठ अर्धी वाटी घ्यायचं आहे. तर बेसनसुद्धा आपल्या इथे वापरायचं आहे. बेसन म्हटलं तर इथे मी पाव वाटी बेसन वापरलेलं आहे, म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी इथे बेसन वापरायचं आहे. तर एवढ्या पिठांची मस्त मिक्स पिठं करून आपण मस्त शेंगोळे बनवणार आहोत. तर आता यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. आता जे वाटण तयार केलं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर इथे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, त्यामुळे या शेंगोळ्याची चव खूपच मस्त लागते. चला तर आता कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. वाटण मी पाणी न घालताच वाटण तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं जिरा आणि ओव्याची चव ही दाताखाली लागते आणि त्यामुळे शेंगोळे खूपच चविष्ट लागतात. सर्दी खोकल्यामुळे तोंडाची चव गेलेली असते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे गरमागरम वाफळते शेंगोळे नक्कीच बनवून खावा, खूप मस्त लागतात. आता चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान पीठ मळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचे पीठ वापरून मस्त खमंग असे तोंडाची चव वाढवणारे शेंगोळे नक्कीच बनवले जाऊ शकतात घरच्या घरी आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. सर्दी खोकला होतो तेव्हा तोंडाची चव गेलेली असते, आजारपणासुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे तोंडाची चव वाढवणारे शेंगोळे नक्की बनवून खा. चला तर आता पीठ छान असं मळून घेऊयात. अगदी पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही, तर अगदी मिडियम असं पीठ आपलं हे मळून घ्यायचं आहे. पीठ जर पातळ मळलं तर शेंगोळे हे पाण्यामध्ये विरघळू शकतात आणि एकदम निब्बर किंवा कडक पीठ मळलं तर एकदम कडकच राहू शकतात, असे दांडरल्यासारखे होतात. त्यामुळे मिडियमच पीठ मळायचं आहे. थोडं थोडं पाणी घालूनच इथे पीठ मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता पीठ इथे पूर्णपणे मळून झालेलं आहे. अजून 1-2 मिनटं आपण याला असंच हाताने मळून घेणार आहोत, म्हणजे एकदम सॉफ्ट असं तयार होईल आणि शेंगोळे बनायला सुद्धा सोपे जातात. तर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि खूप मस्त लागतात, अगदी चविष्ट बनतात. चला तर इथे पीठ मळून झालेलं आहे. याला अगदी 5 मिनटं आपण असं झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करून घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीचं पीठ काढून बघायचं आणि हाताने तोडून बघायचं. लगेच तुटलं गेलं की पीठ समजायचं एकदम मस्त तयार झालेलं आहे. चला तर पीठ तिथे मळून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता गॅसवर कढई ठेवून घेतली. यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं गरम करायचं. यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. छान जिरे मोहरी तडतडले की यामध्ये थोडीशी हळद टाकायची. थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही नंतर उकळल्यानंतर सुद्धा वरून टाकू शकता. हळद टाकून घेतली. आता आपण यामध्ये 3 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत, कारण आपले शेंगोळे उकळण्यासाठी इथे पाणी भरपूर लागणार आहे. तर आता इथे मी 3 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आता ह्या पाण्याला आपण उकळी आणून घेऊयात, म्हणजे गॅस मिडियम ठेवायचा. तोपर्यंत उकळीसुद्धा येते आणि आपले शेंगोळेसुद्धा बनून तयार होतात. चला तर मग आता मिडियम गॅस ठेवलेला आहे. तोपर्यंत लगेच शेंगोळे आपण इथे बनवून घेऊयात. तर ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं, कारण शेंगोळ्यामध्ये सुद्धा वापरलेलं होतं, परंतु पाणीसुद्धा टेस्टी लागावं त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे. आता इथे खाली पीठ चिटकू नये म्हणून तुम्ही ज्वारी किंवा बाजरीचं पीठ देखील इथे वापरू शकता किंवा गव्हाचं वापरलं तरी देखील चालणार आहे. थोडासा उंडा तोडून घ्यायचा आणि इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता जेवढ्या आपल्या आकारामध्ये या पोळपाटावरती म्हणजे अशा पद्धतीने बनवता येईल त्या पद्धतीचा इथे उंडा घ्यायचा आहे. तर पोळपाट जास्त मोठा नसल्यामुळे मी थोडाच घेतलेला आहे आणि दोन्ही हाताने तुम्ही अशा पद्धतीचे शेंगोळे वळून घेऊ शकता. तर इथे खाली जर चिटकत असेल तरच बाजरीचं पीठ टाकायचं, नाही चिटकलं तर नाही टाकलं तरी देखील चालणार आहे. चला तर सगळे शेंगोळे आपण याच पद्धतीने बनवून घेऊया. तुम्हाला मी अजून बनवून दाखवते. जास्त जाडे किंवा पातळ ठेवू नका. बघू शकता या पद्धतीचेच आपल्या हे शेंगोळे वळून घ्यायचे आहेत. तर इथे मी शेंगोळे वळून घेत आहे. बघू शकता इथे 2 शेंगोळे वळून घेतलेले. जास्त मोठ्या आकाराचे केले तर त्याचे 2 तुकड्यामध्ये करायचे, म्हणजे कढईमध्ये शिजायला सुद्धा सोपे जातात आणि
जास्त मोठेसुद्धा होत नाहीत. तर बघू शकता या आकारामध्ये मी सगळे शेंगोळे आता वळून घेणार आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे शेंगोळे नक्की बनवून बघा. मस्त गरमागरम हे शेंगोळे वाफाळते खूपच टेस्टी लागतात. रात्रीच्या जेवणामध्ये हलकं-फुलकं जेवण म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे नक्की बनवून खावा आणि मुलांच्या पोटामध्ये सगळ्या प्रकारचे पिठंसुद्धा जातात आणि टेस्टीसुद्धा लागतं. त्यामुळे मुलांनासुद्धा आवडेल. खूपच पौष्टिक हे शेंगोळे तयार होतात. चला तर सगळे शेंगोळे मी याच पद्धतीने आता बनवून घेत आहे. अगदी कमी वेळेमध्ये तयार होतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही. झटपट बनवून तयार होतात. थोडंसं बाजरीचं पीठ टाकून मी शेंगोळे मस्त असे पद्धतीने वळून घेतले. आता बघू शकता पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे. आता गॅस इथे मिडियमच ठेवायचा आणि एक एक शेंगोळे सोडून आपण सुट्टे शेंगोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. लगदा जर टाकून दिला तर एकमेकांना चिटकू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीचे थोडे थोडे टाकूनच आपण हे उकळून घेणार आहोत. तर मी सगळे शेंगोळे जेवढे बनवून घेतले तेवढे यामध्ये टाकून घेतलेले आहेत. बघू शकता. आता हे जरी वरती दिसत असतील, जेव्हा उकळी येईल पाण्याला ना अजून छान असे शिजले जातील आणि ते खाली बसतील आणि सगळे व्यवस्थित असे उकडले जातील. तर आता यावरती झाकण ठेवायचं. एकदा थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे असं मिक्स होईल. त्यानंतर यामध्ये झाकण ठेवायचं म्हणजे मीडियमच गॅस ठेवायचा, जास्त फुल गॅस करू नका. तर आता शेंगोळे उकडण्यासाठी फक्त 10 मिनिटांचा टाईम लागत असतो. जास्तसुद्धा वेळ लागत नाही. चला तर आता यावरती मी झाकण ठेवून घेते आणि शेंगोळे मस्त उकळून घेते. तर अगदी पौष्टिक असे मस्त रसरशीत ते शेंगोळे आपल्या इथे तयार होतात. रात्रीच्या जेवणासाठी असोत किंवा मग दुपारच्या जेवणासाठी तुम्ही अशा पद्धतीचे शेंगोळे नक्कीच बनवून खाऊ शकता. चला तर आता मी झाकण काढून बघते. बघू शकता मस्त शेंगोळे सगळे खाली बसलेले आहेत. अगदी मस्त असे उकडले गेलेले आहे आणि रस्सासुद्धा दाटसर झालेला आहे. अजून 1-2 मिनटं मी असं ठेवणार आहे. अगदी मिक्स करून घ्यायचे आणि 2-3 मिनटं असं ठेवायचं. अजून थोडासा रस्सा जो आहे ना तो दाटसर होतो आणि खूप चविष्ट लागतो. तर बघू शकता किती मस्त दिसत आहे. आता यावरून तुम्ही थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. तर दिसायला अप्रतिम दिसत आहे. तोंडाची चव वाढवणारे हे झटपट शेंगोळे नक्कीच बनवून बघा. तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. इतरांसोबतसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ही रेसिपी अगदी झटपट अशी सोप्या पद्धतीने तोंडाची चव वाढवणारी सगळ्यांनाच बनवता येईल. चला तर शेंगोळे उकळून तयार झालेले आहेत. आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. काय मस्त दिसत आहे ना. अगदी टेस्टी असे पौष्टिक हे शेंगोळे तयार झालेले आहेत. गरमागरम या रश्श्यासोबत खूपच मस्त लागतात. चला तर मस्त प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याचा रस्सासुद्धा बघू शकता किती दाटसर झालेला आहे. सर्दी खोकला झाला असेल, तोंडाची चव गेली असेल तर अशा पद्धतीचे शेंगोळे नक्की बनवून खा. अगदी मस्त झालेले आहे. तुम्हाला मी तोडून देखील दाखवते. अजून थोडेसे गरम आहेत त्यामुळे हाताला चटका लागतो. तर बघू शकता सहज तुटले जातात. अगदी पौष्टिक असे शेंगोळे इथे बनवून तयार झालेले आहे. आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा. इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.